मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये शालिनी भक्तिसागर कथा, शालिनी भक्तिसागर ज्ञान तिघी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आता आपण श्री स्वामी चरित्र सारामृतामधले 5 अध्याय आतापर्यंत आपण ऐकून चुकलो आहोत। तर आता 6व्या अध्याय ऐकणार आहोत। तर तुमच्या अशाच खूप काही गावांच्या कमेंट्स येत आहेत, तर अशाच गावाच्या कमेंट्स येऊ द्या आणि माझ्या आत्म्याला मनाला आनंद प्राप्त करून द्या। तर तुमचं एक कमेंट्स माझ्या मनाला खूप प्रतिसाद देऊन जातो आणि आत्मविश्वास वाढून जातो। तर तुम्ही कुठून कोणत्या गावाहून माझे स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय ऐकता आहात, तर आपल्या गावाचं नाव नाही तर श्री स्वामी समर्थ नक्की करा, कारण की श्री स्वामी समर्थ जय श्री महाकाल लिहिल्याने आपल्या पदोपदी आपल्या पाठीशी सदैव स्वामी महाराज राहतात, हे तुम्हाला पण माहिती आहे। आणि जी अशक्य गोष्ट राहते ती शक्य होते, कारण एवढं प्रचंड बळ आहे, स्वामींचा आशीर्वाद आहे। तर स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी दररोज 3-3 अध्याय पण आपण ऐकले तर 7 दिवसात आपलं एक पारायण होतं। आणि ज्यांना शक्य आहे, काही जणांच्या अशा कमेंट्स आल्या आहेत की ताई आम्हाला 1 ते 21 अध्याय संपूर्ण एकाच व्हिडिओच्या माध्यमाने पाहिजे, तर तसा पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन जाईल। तर तुम्ही हे स्वामी चरित्राचे सारामृताचे श्रवण नक्की करा। एक पाण्याची बाटली जवळ ठेवून घ्या, तेलाचा दिवा तुपाचा दिवा नक्की लावा आणि ते पाणी आपल्या मुलांना आपण प्या। जे काही आजारपणा असेल, आपल्याला काही अंग डोकंदुखी, काही जळपणा, घरात चिडचिड, कल दोष काही असेल, वास्तुदोष असेल, नजर दोष असेल, तर हे पाणी तुम्ही मोबाईल देवघरात लावून ठेवून द्या, पाण्याची बाटली पण ठेवून द्या, तुमचं देवपूजेचं काम पण तुम्ही चालू ठेवलं तरी पण चालेल। आणि ते पाणी संपूर्ण आपल्या घरात, बाहेर, ओट्यात, बघ झाडांना सर्वांना शिंपडा तरी सुद्धा चालेल, कारण स्वामींचा साक्षात त्याच्यात मंत्र पडलेले राहतात आणि आपण पिप्या। कारण खूप जणांच्या शिवलीला अमृताचा 11वा अध्याय ऐकून कोणाचं बीपी वाढलं, कोणाचं शुगर वाढलेलं होते, कोणाचा आजारपणा होता, तर अशा कमेंट्स आल्या। कोणाला मुलबाळ होत नव्हतं तर त्यांना सुद्धा हे कामं शक्य झाले आणि त्यांचे सर्व रोग नाहीसे झाले, मुलबाळ झाले, बीपी शुगर नाहीसे झाले। म्हणून हे पाण्यात ज्यावेळेस आपण काही पूजा पाठ करतो त्यावेळेस शक्ती जास्त जागृत असते, म्हणून तुम्ही एक पाण्याची बाटली नक्की जवळ ठेवा। आता आपण ऐकूया 6वा अध्याय। श्री गणेशाय नमो नमः। धरुणी शिशूचा हात अध्याय 6वा आहे हा स्वामी चरित्र अध्याय मधला। श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो, ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। श्री गणेशाय नमो नमः। अध्याय 6वा। धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित, तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती, मी केवळ मती मंद केवी वर्णू चरित्राघात, परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरवित, ज्याच्या वरप्रसादे करुण मुंडा होय शास्त्रज्ञान, त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे, कृपाळू होऊन समर्था वदवावे आपुल्या चरित्रा, श्रवणे श्रोत याच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो, सुरत रुची घेऊनी सुमने त्यासीच्या पारवी प्रीतीने झाला ग्रंथ, स्वामी कृपेने त्याच्याच पदी अर्पिजे, मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे, भाषण ऐसे ऐकूनी समर्थ बोलती हासुनी, मल्हार रावाची या मनी आम्हाविषयी भावे नसे, म्हणून तयाच्या नगरात आम्हे जाणे नवे उच्चित, अक्कलकोट नगरात आम्हे राहणे आवडे, ऐसी ऐकूनी या वाणी चोळप्पा खिन्न झाला मनी, त्याने सत्वर येऊनी तात्याप्रती सांगितले, ऐसा यत्न व्यर्थ गेला, तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाये सिद्धीसी, परी भावा यत्न करुणी ऐसा विचार केला मणी, मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले, ऐसे नाना उपाय केले, परी ते सर्व व्यर्थ गेले, कार्य सिद्धीस न गेले, खिन्न झाले मुख त्यांचे, भक्ती नाही अंतरी, दांभिक शांत नाते करी, तया ते स्वामी नरहरी, प्रसन्न कैसे होतील तयाने माजविली ढोंगे, आणि केली नाना सोंगे, भक्तिविन हट योंगे, स्वामी कृपा न होय, मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, भावसी स्वामी कृपा, परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त, काय उपाय सुचेना, मल्हारराव रूपाने पाठवले ज्या कार्याकारणे, ते आपुल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटते, आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी, आणि सकळ जनाशी तोंड कैसे दाखवावे, ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतीसी, स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, नेहे नेने तो मंदमती, म्हणून येजिली कपटयुती, परी ते सिद्धीत न जाय, ऐसा कोणी दातार एके दिवशी साधुनी
जाऊनी योग्य समयासी मेन्यात घालूनी स्वामीसी तात्या साहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊनी राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात. तात्यांनी या प्रकारे प्रयत्न केले परी तितके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमावले द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपशांती घेऊनी बडोद्यासी आले परतुनी. समर्थ कृपा भक्ती वाचून अनन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रासी विचरिती कोण जाता स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. नृपकार्याची धरून हाव आपण पुढे जाला. स्वामी कारणे वस्त्रभूषणे धन आला अमोल रत्ने. देऊनी त्या जवळी नृपाने आज्ञा दिली जावया. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांशी भेटी. वस्त्र अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहून डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणूनी सत्वर ठोका याच्या चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतांशी सत्वर यावे बडोद्यासी. तेथील कार्यासी सोडून साहेबा विष प्रयोग केला. मल्हार रावावरी आळ आला त्या कृता माझी. यशवंताला गुन्हेगार लेखिले हाती पायी. बेडी पडली स्वामी वचनांची प्रचिती आली. अघटित लीला दाविले ख्याती झाली सर्वत्र. समर्थ्यांची अवकृपा जयावरी. त्याच्या कष्ट होती शरीर. कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्त पालका अनादि सिद्धा जगनायका. निशिदिनी शंकर सखा विष्णूची या मनी वसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत षडोध्याय गोड हा. इत श्री स्वामी चरित्र सारामृत षडोध्याय समाप्तम. शुभम भवतु. अध्याय 7. श्री गणेशाय नमो नमः. जय जयाजी निर्गुणा. जय जयाजी सनातना. जय जयाजी अगहरणा लोकपाला. सर्वेशा आपुल्या कृपा करून अल्पवर्णेले आपले गुण श्रोती द्यावे अवधान. श्रवणी आदर धरावे. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थचरणी जयाची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती. जाणूनी येती परब्रह्म वेदांत आवडे तयासी. श्रवण करीती दिवस निशी हेळकी कराधिक शास्त्रांशी. वेतने देऊन ठेविले त्या समयी मुंबापुरी. विष्णुबुवा ब्रह्मचरी प्राकृत भाषान वेदांतवरी. करुणी लोका उपदेशी ती कैकांचे भ्रम दविडिले. परधर्मोपदेश काम जिंकिले. कुमार्गवर्ती यांसी आणले. सन्मार्गावरी तयानी त्याशी आणावे अक्कलकोटी. हेतू उपजला नृपापोटी. बहुत करुणी खटपटी बुवांसी शेवटी आणिले. नृपा आवडे वेदांत बुवा त्यात पारंगत. भाषणे श्रोत यांचे चित्त आकर्षुनी घेती ते. रात्रिंदिन नृपमधिरी वेदांत चर्चा ब्रह्मचरी करीती तेने अंतरी. नृपती बहु सुखावे अमृतानुभवदी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात. कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे त्याचे करुणी विवरण संतोषित केले सर्वजन. तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकांत स्तुती करुणी जनसमस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. जे भक्तजनाचे माहेर प्रत्यक्ष दत्तांचा अवतार ते समर्थ यतेश्वरी अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती कित्येक होती तयावेळी. पावया येतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषयी काढून प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद दाताकार काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकूनी सत्वर यदिराज हसले मुखे. काही न बोलती वारंवार हास्य करीती. पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती. बुवा म्हणती काय म्हणे हा तो वेडा संन्यासी. भुरळ पडली लोकांशी लागले व्यर्थ भक्तांशी. याने ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचरी. आले सत्वर बाहेरी लोकां बोलती हास्य तरी. तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता यती आणि करिता त्यांची भक्ती. परी हा भ्रम तुम्हा प्रती पडलो असे सत्याची. पाहुनी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण. वेदादी शास्त्रादी ज्ञान याते काही असे ना. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपल्या स्वस्थ स्थानी. विकल्प पातला मनी स्वामींसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारुनी ब्रह्मचारी करीती शयन. जवळ पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांसी. लोटलिया काही निशी. एक स्वप्न तयाशी चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले. असंख्य महाविषारी यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडूनी उठले लवकरी. बोबडी
वळली वैखरी शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आली तयाशी त्यांनी धरुणी बुवांशी सावध केले त्यावेळी हृदय धडाधड उडू लागले धर्म शरीर झाले ओले तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून मग स्वप्नीचा वृत्तांत तयाशी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्ने कैक पडती असं दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी पुसता मागील प्रश्नांची खदा खदा स्वामी हसले मग काय बोलती यतीश्वरी ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझी जरी इच्छित असे तरी स्वप्न देखून वृच्छकांशी काय म्हणून भ्यालासी जरी वृथा भय म्हणू तसी मग ब्रह्मपद जाणीसी कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नयाची बुवा प्रती पटली खून धरिले तत्काळ स्वामी चरण प्रेमाशूर्ण भरले नयन कंठ झाला सदा दिदी तया समयापासून भक्ती जळली स्वामी चरणी अहंकार गेला गळूनी ब्रह्मपद योग्य झाले स्वामी चरित्र महासागर त्यातून मुक्त निवडून सुंदर त्याचा करुणीय हार अर्पी शंकरा विष्णू कवी इतश्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त सप्तोध्याय गोड हा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ पर्ण नमस्तु श्री अध्याय स्वामी चरित्र मधला 7वा समाप्त झालाय। अध्याय 8वा श्री गणेशाय नमो नमः। जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय जयाजी भक्तजन विश्रमा अनंत वेशा अनंता तुझ्याच कृपे निश्चित अल्पवर्णले स्वामी चरित्र पुढे कथा सुरस अत्यंत वदविता तू दयाळ मागील अध्यायाच्या अति विष्णुबुवा ब्रह्मचार्या प्रति चमत्कार दावती यती ते चरित्र वर्णिले अक्कलकोटी वास केला जन लावले भजनाला आनंद होतसे सकला वैकुंठ मास नगरी ते राजे निजाम सरकार त्याची पदरी दप्तदार राजे राय बहादूर शकराव नामक 6 लक्ष्मींची जहागिरी त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबाधान सोडे संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिली गेले शरीर सुकून गोड न लागे अन्न पाणी नावडे भोग विलास सुखभोग कैचा त्यास निद्रा नयेची रात्रंदिवस चिंतानले पोळले कैली किती अनुष्ठांचे तैशीच ब्राह्मण सर्तपणे ब्रह्मसाल दिदली दाने आरोग्य व्हावे व म्हणून विटले संसार सोकसी त्रासले या भव यात्रेसे कृष्ण वर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे विधीने लेख भाळी लिहिला तो न चके कवनला तद्दानुस प्राणी मात्राला भोगने प्राप्त असे की कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधेपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्री दत्त सेवा करावी ऐसा विचार करून तत्काळ आले त्या स्थानी स्वस्थ बसले अनुष्ठानी व्याधी दूर व्हावा सेवा केली बहुवसे ऐसे लोटले 3 मास 1 रात्री तयास स्वप्न दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा यतिवचनी भावे धरावा तेने व्याधी जाय दुरी शंकररावांची भक्ती स्वामी चरणी काही नव्हती म्हणून दुष्टांतावरती गंगापूर न सोडले ते तेथीचे राहिले आणखी अनुष्ठान आरंभले पुन्हा तयाशी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्या हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेश तो देखिले जन्म समस्त प्रेमळ भक्त स्वामींचे स्वामी नाम वदते वाचने कीर्तन स्वामी चरित्राचे पूजन स्वामी चरणांचे आराध्य दैवत स्वामीच तया नगरीच्या नरनारी कामधंता करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक प्रांत स्नान करुणी पूजा द्रव्य घेऊन अपारवा या समर्थ चरणी जाती अति त्वरणे महाराष्ट्र भाषा उद्यान पद्यस्कुसुमे निवडून शंकर विष्णू दोघे जन स्वामी चरण पूजित इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टोध्याय गोड हा श्री स्वामी चरित्र चरणार विंदार्पण नमस्तुमित श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमध्याय शिरस्तु इथे 8वा अध्याय आपला श्रवण झालेला आहे। आता अध्याय 9वा ऐकूया। श्री गणेशाय नमो नमः। अध्याय 9वा। घरोघरी स्वामी कीर्तीनं नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपे ध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरून चित्त बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि अनामिक पारसी एवन भाविक दर्शना येती धावून यात्रेच्या गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली असा ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय
आनंदमय झाले चित्ते, समाधान वाटले यात्रेची झाली दाट. कैशी होईल स्वामी भेटी हे चिता, उपजली पोटी मग उपाय योजिला. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य, स्वामी सेवा सकळा की तिच्या हस्ते होत असे. तियेची घेऊन गाठी शंकरराव सांगती गोष्टी, करून द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील. व्याधी दूर कराव्या म्हणून विनंती करील स्वामी चरणांशी, तरी आपणा लागून द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोक पूर्ण आनंदले, तिचे मन म्हणे मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याल. ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करीसे तरी 10 सहस्र रुपयांशी देईन सत्य वचन. हे बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती, बाई आनंदले चित्ती, म्हणी मी प्रार्थुनिया स्वामी प्रती कार्य आपुले करीन. मग एके दिवशी येती बसले होती आनंद वृत्ती, शंकरराव दर्शन घेती भाव चित्ते विशेष. बाई स्वामींचे बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडिते, तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसा ऐकता वरधानी समर्थ तेथून उठले, चालले गावाबाहेर आले शेख नुरांचे दर्यावरी. शंकरराव ही बरोबरी या स्थळी पातले, यवन शमशान भूमीत आले यतिराज त्वरित. एकानूतन खाचेत निजले छाटी टाकून, सेवे करी शंकररावासी मनती लीला करून ऐशी. चुकविले तुमच्या मरणाची निश्चयी मानसी धरावे. काही वेळ गेल्यावर उठली समर्थांची स्वारी, शेख नुराचे दर्ग्यावरी येऊन पुढे चालले शंकररावे. तया दिवशी खाना दिदला फकीरांशी, आणि शेख नूर दर्ग्यासी एक कफनी चढविले. मग काही दिवस लोटीत स्वामी राज आज्ञापित, बारीक वाटून निबपंत्र 10 मिरे त्यात घालावे. ते घ्यावे औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणाची, स्वामी वचनी धरून भाव औषध घेती. शंकरराव तयासे आला अनुभव, 10 दिवस लोटले प्रकृतीसे आराम पडला. राव गेले स्वनगराला, काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडले. मग पुन्हा आनंदसे दर्शना आले, अक्कलकोटीशी घेऊन स्वामी दर्शनाशी आनंद झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती, गावाबाहेर हाये मारुती, तेथेच चुने गेची निश्चिती. मठ तुम्ही बांधावा, ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनती स्वामी चरण कारभारी करिता ती परी पुन्हा आज्ञा झाली. मठ बांधावा त्या स्थळी, भुजंग दीक मंडळी दाखविले जागा तयनी. सर्वांतो मत तेथेचे मठ बांधला, चने गच्ची कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. अगाध स्वामी चरित्र तयाच न लागेची पार. परी गंगोदक पवित्र अल्पसेविता, दोष जाती श्रवणी धरावा आदर. तेने साधती इहपत्र, जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वदती. त्या इतश्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमंत सदा परिसोत भाविक भक्त. 9वा अध्याय गोड हा श्री स्वामी राज पर्ण नमस्तु शुभम भवतु शिरस्तु. अध्याय 9वा समाप्त झालाय. अध्याय 10वा. श्री गणेशाय नमो नमः. अध्याय 10वा. गाठी होती पूर्वपुनी, मनी पावले नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित. आपण ऐसे मनी करून विचार, आरंभले स्वामी चरित्र ते शेवटसी नेणार. स्वामी समर्थ असते पै हा वरी, नामक ग्रामी यजुर्वेदी गृहाश्रमी. बाळप्या नामे द्विज कोणी राहत होते आनंदी. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती. सावकारी सरापी करीती, जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसार ते उबगले. सद्गुरु सेवांचे दिवस आले, मती पालटली तयाची. लटिका अवघा संसार या माझी नाही परलोकी. त्याचे फळ भोगावे, दुष्कर्माने दुःख भोगावे. सत्कर्म सौख्य पाविजे. बाळप्पाच्या मनात या परी विचार येत सदा. उद्गित चित्त व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तते जरी मणी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल. हाच विचार रात्रंदिन चित्ताच न होय समाधान. तयाप्रती सुस्वप्न 3 रात्री एक पडे. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरूनी आपणा पुढे येती पाहुनिया. ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. माया पाश दृढतर विवेक शस्त्र तोडावे. सोलापुरी काम आम्हासी. ऐसी सांगुनी सर्वत्रांशी निघाले सद्गुरु शोधाशी. घरदार सोडिले मुरमोड ग्राम प्रख्यात. तेथे आले फिरत फिरत जेथे चिंतबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार लोका दाविले चमत्कार. तयाचा महिमा अपार वर्ण केवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा आठवली. ते वर्णिता सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्प करून जननिगती घराहून परिमार्गी लागल्या. पुण्यस्थान स्नान दान करता ती महायात्रा. स्वामी चरित्र पंथक्रमिता मी किंकर मार्गी लागले. अतिपवित्र चिदंबर पुण्यस्थान. तयाचे घेऊन दर्शन पुढे करावे. मार्गक्रमण श्रोती होऊन सावधान. श्रवणी सादर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगित. धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तय्याशी. जयाची ख्याती सर्वत्र. विद्यानधनाचे मायर. अलिप्तपणे संसार
संसार करुणी काळ क्रमिताती परितया नाही संतती म्हणून या उदीर्घ चित्री मग शिवा धारण करीती कामना चित्त धरून 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरमवसा पूर्ण असावा एकूण या वरासी आनंदले मानसी वार्ता सांगती कांतेसी तेही चित्त तोषली तियेसी झाले गर्भधारण आनंदले उभय त्यांचे मन जो साक्षात उमारमण तिच्या उदरी राहिला अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरी इच्छा मात्रे घडोमोडी तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगित 9 मास भरता पूर्णे कांता प्रसवली पुत्र रत्न मल्हार दीक्षिते आनंदीन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाधिरान ठेविले तया लागून शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला बाललीला पाहुनी जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटसे पुणे केले मौजी बंधन वेदशास्त्र झाले निपुण निकुंठ शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले एकदा यजमानाच्या घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया अवसरी पूजे लागी वर्णिले मृतिकेचा गज करून पूजा करीती यजमान यथाविधी सर्व पूजन दीक्षती त्यासी सांगती प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊन तत्वासी चालू लागला हे पाता विस्मित झाले यजमान बाळंपणी ऐसी कृती पाहुनी सर्व आश्चर्य करीते हे ईश्वर अवतार म्हणिते सर्व ख्याती पसरले ऐसी लीला अपार दाखवते चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगद्वार रार्थे अवधरले असा पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरुणी दीक्षितांते समजले जले भरले होत घट तयासी लावता अमृत हस्त ते घृत झाले समस्त आश्रय करीते सर्वजण तेव्हा पुणे शहरा माझी पेशवी होते राव बाजी एक संवजी ते सहजी दर्शनाते पातले अन्यायीने राज्य करिता दुसऱ्यांचे द्रव्य हरिते त्यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना तयानी हे ऐकून मुरगोडी आले धावून म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपली लावावी राव बाजीसांसी वृत्त्यंत करुणोपकरणी झाला श्रुत म्हणती ते सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पाठवला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देई जे ऐसा सांगता दीक्षंताप्रती तयावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप दिला तिजला तिसा दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले राव बाजीच्यांचे राज्य केले ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मभरी एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा झालेले स्वामी यती आम्ही त्याती जाणतो यज्ञ समारंभांच्या अवसरी आम्ही होतो त्याच्या घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती लीला विग्रह श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी ते वर्णिले अल्पवृत मृडगोडी बाळप्या येत पुण्यस्थान जाणून तेथे ऐकेला अमृतसा समान रसाळ कथा ऐकता ते ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यतरूपी प्रकटले अमृता समान रसाळ कथा ऐकता पावन श्रोता भक्त करुणी या एकाग्रचित्त अवधान द्यावे श्रोता हो पुढील अध्यायी कथन बाळप्या करील जप ध्यान तयाशी भक्ती देखून स्वामी कृपा करतील भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रकटली सदा कृपेची सावली आम्हावरती करो हे मागणे हे स्वामी प्रति दृढ इच्छा आमच्या पूर्ण करी माझ्या चित्ती शंकराच्या प्रेमळ प्रीती राहो दास विष्णुवरी असो इथं श्री स्वामी चरित्र सारा मृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमध्याय गोड हा श्री स्वामी राजपर्ण नमस्तु शुभम भवस्तु श्री स्वामी समर्थ। इथे मित्रांनो 10वा अध्याय आपला समाप्त झालेला आहे। आता आपण 11वा अध्याय सुरू करणार आहोत। श्री गणेशाय नमो नमः। अध्याय 11। मागले अध्यायी वर्णिले बाळप्या मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात आले येतिरूपी श्री दत्त अवतार वास्तव्य सांप्रांत करीताती तेथे आपल्या मनुदय सिद्धस जाईल निसंशय फिटेल सर्व देही श्री सद्गुरु कृपेने परी मुरगोडीचे विप्र बाळप्याशी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातेरी तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्ने येऊनी सांगते सैसे करावे मानवाला तयासी विचार निघेल तेथून सत्वर जवळी गेले गाणगापूर परम पावन स्थान ते कामना धरून मन इच्छती पूर्ण होती सेवा करीती जेते व्हाये भीमरती गंगा स्नान करीते सर्व भक्तजन पुत्र कामना धरून तेथे इच्छा पूर्ण होती आराधिती नुसिंह सरस्वती दारिद्र्य धन इच्छिते दारिद्र्य दूर जाई आणि धन इच्छिते होई रोगी जन आरोग्य कोणी घालती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजना कोणी करती गंगा स्नान नमस्कार घालती कोणी तेथील सर्व सेवे करी नित्य नेहमी 2 प्रहरी मागुनी या मधुकरी निर्वाह करीते
येते आपुला. बाळप्पा तेथे पातिले स्थान पाहुनी आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावी वंदले. प्रांतकाळी उठुनी संगमावरी स्नान करुनी. जप ध्यान आटपुनी मागुती येता गावात. सेव्या कर्या बरोबर मागुनी या मधुकरी. भोजनांतर संगमावरी परतून येते ते माद्यना. स्नान करुनी पुन्हा बैसती जप ध्यानी. असता जाता वास रमणी. संध्या स्नान करावे करुणी या संध्यावदन. जप आणि नामस्मरण रात न पडता परोतन. ग्रामा माझी येती ते बाळप्प्या त्या गृहस्थाश्रमी. संतती संपत्ती सर्व सदनी. पर अन्न ठावे नसी स्वप्नी. सांप्रात भिक्षा मागती. सद्गुरी प्राप्ती करिता सोडूनी. गृह सुती कांता. शीतोषणाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहते. पंचपक्वान सेवती करी येती मागती. मधु करी मिळती कोरड्या भाकरी. विदय पूर्वी न होय शीतोषणाचा होय त्रास. अर्धपोटी उपवास परितयाचे मानस. कदा उदासनेची अय्या राम सेवे करी. राहते होते गाणगापुरी. त्यांनी देखुनी ऐसी परी. बाळप्प्यासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमच्या सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पुरवुजी. बाळप्प्यासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडले त्याच्या घरी. मागुनी या मधुकरी. जाऊनी या संगमावरी. झोडकी उदकी बुडवावे आणूनी या बाहेरी. बैसून तेथे शुळेवरी मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालवला ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चितास सद्गुरी प्राप्तीची लागली. घर दोर सोडले वनिता पुत्रा त्यागील. अति कष्ट सोशिले सद्गुरु कृपा नेह्याची. ईन आपले प्राक्तान भोगवी दारुण. भावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेची. ऐसा विचार निशिदिनी येती बाळप्प्याच्या मनी. तथापि कष्ट सोसून नित्य नेम चालविला. 1 मास होता निश्चिती. स्वप्नी 3 यती मूर्ती येऊनी या दर्शन देती. बाळप्प्याच्या चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एकी रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊनी या अज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नादती. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. पाऊनी या ऐसे स्वप्न मनी पावले समाधान. म्हणती केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळेल की. अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत तव तयाशी एक पत्र शय्ये खाली सापडले. त्यात लिहिली 1 ओळी. करू नये उतावळी ऐसी पाहून त्यावेळी. विचार केला मानसी आपण केले अनुष्ठान. परी ते न झाले पूर्ण. आणखी काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्प्या आल्या संगमाशी. वृषातळी ठेवून वस्त्रांशी गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलता खालून वृश्चिक 1 निघाला तयाशी. त्यांनी न मारिले नित्य कर्म आटोपले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षिकारणे. त्या दिवशी ग्रामभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. पंचपक्वान मिळाले घरोघरी. बाळप्प्या तोषले अंतरी. उत्तम दीन मांडिला अक्कलकोटी जावयाशी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयाशी मार्गावरी झाले. चरणी चाली चालूनी अक्कलकोटी. दुसऱ्या दिनी बाळप्प्या पोचले येऊन नगरी रम्य देखुली. जेथे नृसिंह सरस्वती या रूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नादती. आनंद भरला सर्वता. तया नगरीच्या नारी कामधंता करिता घरी. गीत गाऊन घरोघरी स्वामी महिता वर्णिते. दूरदेशीचे ब्राह्मण वैच्चिक इतर वर्ण. स्वामी महिमा ऐकून दर्शनाते धावती. तयाची झाली गर्दी. यात्रा उदरे घरोघरी. नाम घोषे ते नगरी. रात्रींदिन गजबिले राजे आणि पंडित. शास्त्री वेदती येते तैसा भिक्षुक गृहस्थ. स्वामी दर्शना कारणे कान फाटे. नाथपंथी संन्यासी फकीर जती. रामदासी अघोरपंथी दर्शना येती. स्वामींच्या कोणी करती कीर्तन गायन वादन. कोणी भजनी नाचुनी. स्वामी महिमा वर्णिले तया क्षत्रीचे महिमान. केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन. स्वामी कृपेने झाले पुण्य पावन. देखून नगरी बाळप्पा तोषली अंतरी. पूर्व पुण्य तयाचे पदरी. जन्म सार्थक झाले. बाळप्प्या येऊन सेवे करी. स्वहस्ते करील श्री चाकरी. श्री मधुर कथा चतुरी. पुढील अध्यायी परिसा विजयाचा महिमा आघात. जो केवळ सच्चिदानंद विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेवो जन्मवरी. इथं श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत श्रोते सदा परिसोत. 11 गोड हा श्री शिरस्तु शुभम भवतु. तर मित्रांनो इथे आपले 11 अध्याय श्रवण करून चुकलो आहोत. आता आपण पुढे 12वा अध्याय करणार आहोत. तर तुम्हाला माझे हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जास्तीत जास्त जणांना शेअर करा. रोज दत्त जयंतीपर्यंत रोज ऐका. दत्त भगवान आपल्या सोबत राहतील आणि दररोज यांचे पारायण करा. स्वामी महाराज आपल्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ कमेंट्समध्ये नक्की करा.